पंचायत मंदिर तर तुम्हा सर्वांना माहित असेलच, पण पंचायत मंदिरा मागे असलेले हे प्राचीन शिवमंदिर तुम्हाला माहित आहे काय? नसेल माहिती तर चला जाणून घेऊया या आजच्या व्हिडिओमधून. जुना मुंबई पुणे हायवेच्या रोडने आलास जर तुम्हाला पंचायत मंदिर माहिती असेल, पंचायत मंदिराचा रोड पुढे राहिला, जे पुढे आल्यावर नडाल गाव आणि ही नडालवाडी. याच नडालवाडीच्या पुढे आपल्याला 1-2 मिनिटाच्या अंतरावर एक उजव्या बाजूने रस्ता पाहायला मिळतो. तेथूनच ते शिवमंदिर आपल्याला पाहायला मिळते. तर मित्रांनो, जो समोर आपल्याला ब्रिज दिसतोय, रेल्वे ट्रॅकचा ब्रिज आहे. त्या रेल्वे ट्रॅकच्या ब्रिजच्या खालून आल्यावर पुढे जायला एक रस्ता आहे, सरळ एक पुढे जायला रस्ता आणि एक उजव्या बाजूने जायला एक रस्ता आहे. याच उजव्या बाजूने आपल्याला पुढे एक मोठं पिंपलाचं झाड पाहायला मिळतं. त्याच पिंपलाच्या झाडाच्या बुंद्यामध्ये आपल्याला ते शिवमंदिर पाहायला मिळते. तिथेच आपल्याला जायचंय. तो समोर पिंपळाचं झाड दिसते ना, त्याच झाडाच्या बुंद्याखाली ते प्राचीन शिवमंदिर आहे. हा समोर आहे आपला रेल्वे ट्रॅक आणि हे समोर जे पाहत आहे जेम म्हात्रे स्कूल नडालचं, आणि हे समोरच पाहताय तुम्ही पंचायत 5 मंदिर. हे ते तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे, पण याच पंचायत मंदिराच्या शेजारी म्हणजे पाठीमागे या पिंपळाच्या झाडाखाली एक पुरातन शिवमंदिर आपल्याला पाहायला मिळते. तिथेच आज आपण आलो आहोत. तर तुम्ही पाहिलंच ते पूर्ण मंदिर भग्न अवस्थेत पाहायला मिळतं. पूर्ण असं त्याचं बांधकाम आहे, पूर्ण भग्न झालंय. आपण समोरून पाहूया. नमस्कार मित्रांनो, आपण या पुरातन शिवमंदिरामध्ये आज आपण इथे आलो आहोत आणि हे मंदिर तुम्ही पाहिलं पूर्ण भग्न अवस्थेत आहे. जर आपल्या पुढच्या पिढीला पुरातन शिवमंदिर दाखवायचे असेल तर या मंदिराचं संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. मंदिराचा परिसर तुम्ही पाहिलास तर समोर पिंपळाचं झाड आणि तेच छोटंसं मंदिर आहे आणि आजूबाजूला पाहिलंच पूर्ण अशी हिरवळ आहे. समोरच पंचायत मंदिर आहे आणि पंचायत मंदिराच्याच पाठीमागे शिवमंदिर आहे. आपण पंचायत मंदिराला भेट देत असतो, पण हे प्राचीन शिवमंदिर आपल्याला असे पाहायला मिळत नाही. त्यामुळेच आपल्या सर्व नागरिकांना, लोकांना हे मंदिर कळावं, त्यासाठी आज आपण इथे आलो आहोत. आता या व्हिडिओच्या माध्यमातून काही लोकांना समजेल किंवा काही लोकांना माहिती सुद्धा असेल, पण जे कोणी लोक इथे येत असाल त्यांनी इथे येऊन कचरा करू नये हीच विनंती. समोरच आपल्याला नंदी महाराज पाहायला मिळतं. नंदी महाराज सुद्धा आपल्याला भग्नावस्थेत पाहायला मिळतंय. बघा, तडे वगैरे गेलेले आहे आणि आपल्याला मुख पाहायला मिळत नाही. बघा, मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश करण्याच्या अगोदर आपल्याला एक मूर्ती पाहायला मिळते. ते मूर्ती कोणती आहे आपल्याला माहिती नाही. बघा, पण मूर्तीला सुद्धा तडे गेलेले आहेत. आतमध्ये पाहूया. बघा, या झाडाचा खोड बघा अजून किती आतमध्ये. आणि हे शिवमंदिर, शंकराची पिंड आपल्या इथे पाहायला मिळते. समोरच पाहायला गेलं तर गणपती बाप्पाची मूर्ती असू शकते, पण एवढं ओळखून येत नाही. त्यामुळे आपल्याला असं पूर्ण कन्फर्म सुद्धा सांगू शकत नाही की मूर्ती कसली आहे.
बघा मित्रांनो, हे मंदिराच्या पुढे तुम्ही पाहिलं असाल, हे जे आहेत गोलाकार हे खड्डे दिसत आहेत, हा म्हणजे या मंदिराचा पुढचा सभामंडप आहे. कारण आपल्याला पाहायला मिळते तसे गोलाकार जे खड्डे आहेत, याच खड्ड्यामध्ये आपल्याला असे लाकडी खांब उभे करून पुढचा पत्र वगैरे किंवा कवळं वगैरे टाकलेले पाहायला मिळतात पहिल्याच्या काळामध्ये. पण आता आपल्याला हे पाहायला मिळत नाही. त्याच्याच अवशेष म्हणून आपल्याला एक खड्डे आपल्याला आठवण करून देतात. मंदिराच्या वरती छत नसल्यामुळे ते पावसाच्या ज्या संतप्त धारा आहेत त्या या मंदिरामध्ये आतमध्ये जातात. जरी आतमध्ये गेले तरी तो मंदिरामध्ये पाणी साचणार नाही, कारण मंदिरातलं पाणी जाण्यासाठी तो पुढे एक होल दिसतोय बघा. त्या होलाच्या साहाय्याने ते मंदिरातलं पाणी आहे पूर्ण असं बाहेर जाणार आहे बघा. पूर्ण अशी मोठी तो होल आहे ना, तो बघा या होल आहे, तो छोटा आहे तिथून, आणि पुढे ही मोठी लाईन आहे. याच्या साहाय्याने तो पाणी पूर्ण असा त्या बाजूने पुढे सरकत असं शेतामध्ये जाणार आहे. तर मित्रांनो, हे समोरचं पिंपलाचं झाड आणि त्याच्या शेजारी असं पुढे आल्यावर तर बाबांची शेती पाहायला मिळते इथे समोर. बाबांना आपण त्या मंदिराची माहिती विचारूयात. बाबा, ते महादेवाचं मंदिर कधीपासून आहे इथे? म्हणजे एवढं ना माहिती, ते कोणत्या शतकातलं असं? जुन्या लोकांचा आहे तो. जुन्या लोकांचा म्हणजे कसा एक रात्रीच बांधणार होते हो तो देऊळ, जुने लोक. हा का? पहिले ते पांडवा होते. हा, पांडवा एक होल पाडलेले आहेत ना तिथं बघ, मांडवाला. हा, सभा मंडपाला ते होल आहेत कोण. पहिल्याच्या काळामध्ये तो मंदिर असा पूर्ण होता ना? नाही, पूर्ण नाही, तेवढाच आहे. म्हणजे पहिल्यापासून तेवढंच आहे मंदिर? तेवढा. मग ते पुढचे जे सभा मंडपाला जे खड्डे पाडलेत ते पांडवाही पाडलेले आहेत, पहिले जुने लोक आहे. पण तेव्हा सभा मंडप होता का? तेव्हा नव्हता, फक्त होलच पाडलेले होते. होलच पाडलेले. म्हणजे जुन्या लोकांमध्ये कसे हे एक रात्रीमध्ये बांधणार होते ना, तर ते बहीण त्यांची कोंबडा होऊन आरवली, त्याची पांडवा पळाली. असं आहे हो तो जुन्या लोकांमध्ये. असं आहे. जुने लोक होते ना, आमचे आजोबा असे सांगायचे, एक रात्रीमध्ये बांधणार होते. हे सगळे पायाने केलेले आहेत ते, हाताने. ते पांडवा 5 पांडव. हा, 5 पांडव. हे इकडनं बघ पळाले ना, तर या दगडी पार गेल्यात काळामीच्या देवळाजवळ पळाले. त्यांच्या झोपटीमध्ये त्या दगडी ते पळाले, कोंबडा होऊन आरवली ना. कोंबडा होऊन आरवली म्हणजे काय? म्हणजे समजलं नाही, इतिहास काय? म्हणजे एक रात्रीमध्ये बांधणार होते देऊळ, तर त्यांची बहीण कोंबडा होऊन आरवली, तसे ते पळाले. त्यांना वाटला का उजडला, तसे पळाले ते. असं आहे हो त्या. असं आहे का? हा, म्हणजे आमचे आजोबा होते ते आम्हाला सांगायचे ना, तर दुसरं काही नाही. सोमवारी वगैरे गर्दी असते ना? ठिकाण गर्दी असते इथं सोमवारी बाई माणसा, पुरुष. आणि शिवरात्रीला वगैरे? शिवरात्रीला बघा नको, ठिकाण गर्दी असते. थोडी गर्दी असते ना? हा, फुल. म्हणजे मंदिर माहिती आहे बहुतेक लोकांना? हा, सगळे लांबचे पण येतात ना इथं. हा ना? हा, इथं देवळामध्ये आले ना, 5 मंदिरामध्ये बाई माणसा, तर मग या तिथं उतरतात आमच्या गावाजवळ. नेडाळच्या तिथं उतरतात ना, मग असे चालत येतात. काय पडले का या रोडनी तिथं जातात आणि जातात. अच्छा, असे आहे हो. येतात. अजून काय माहिती आहे बाबा? माहिती नाही.
दुसरं काही ना माहिती. ठीक आहे, धन्यवाद. हा चला. हा जा. तर बाबांच्या माहितीनुसार आपल्याला एक नवीन माहिती मिळालेली आहे, ती म्हणजेच हे मंदिर एवढंच अर्धवट होतं. हे पूर्ण मंदिर हे बांधलं गेलेलं नाही आहे. तर जशी बाबांनी ती कथा सांगितली 5 पांडवांची, तेवढीच आपल्याला माहिती आहे. याच्या व्यतिरिक्त आपल्याला पूर्ण माहिती नाही. जर तुम्हा कोणाला लोकांना ही या मंदिराची माहिती असेल तर नक्की कमेंट करा. त्याच्यामुळे आम्हाला सुद्धा त्या मंदिराची माहिती मिळेल आणि त्याच्याच सहाय्याने आम्ही सुद्धा ती माहिती आपल्या लोकांमध्ये ती पोचवू शकतो. तर मित्रांनो, हे पुरातन शिवमंदिर आमचं पाहून झालेलं आहे. जर तुम्ही कोणी इथे आलात तर तुम्हा सर्वांना एकच विनंती आहे की इथे आलात की कचरा करू नका, या मंदिराचे पावित्र्य राखा. एवढंच सांगणं आहे तुम्हाला.